तळोदा शहरात आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून रूट मार्च काढण्यात आला। शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी हा रूट मार्च केला। तळोदा पोलीस स्टेशनपासून या रूट मार्चला सुरुवात करण्यात आली। त्यानंतर शहरातील विविध महत्त्वाच्या भागातून पोलिसांचे पथक मार्गक्रमण करत गेले। हॉटेल सत्यम परिसरातून रूट मार्च पुढे नेण्यात आला। त्यानंतर भगवान बिरसा मुंडा चौकातून पोलिसांचे पथक गेले। स्मारक चौकासह शहरातील विविध परिसरात पोलिसांनी संचलन केले। आगामी सण उत्सव शांततेत पार पडावेत यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे। नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी रूट मार्च घेण्यात आला। कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांची विशेष तयारी आहे। या रूट मार्चमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन मोरे सहभागी झाले होते। पोलीस उपनिरीक्षक साळी पठाण, पावरा आणि वळवी यांची उपस्थिती होती। तसेच मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी रूट मार्चमध्ये सहभागी झाले। होमगार्ड जवानांनीही या रूट मार्चमध्ये सहभाग नोंदवला। महिला पोलीस पथकाचाही रूट मार्चमध्ये विशेष सहभाग होता। शहरातील संवेदनशील आणि गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची नजर राहणार आहे। सणांच्या काळात नागरिकांनी शांतता आणि सलोखा राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे। तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले। संशयास्पद हालचाली आढळल्यास पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे। सण उत्सवांच्या काळात वाहतूक व्यवस्थेवरही पोलिसांचे लक्ष राहणार आहे। शहरात शांततेचे वातावरण कायम ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे। रूट मार्चमुळे पोलिसांची सज्जता आणि उपस्थिती नागरिकांना जाणवली। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसले आहे। आगामी सण उत्सव शांततेत पार पडावेत यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे। तळोदा पोलिसांचा हा रूट मार्च शहरात चर्चेचा विषय ठरला। नागरिकांच्या सुरक्षेचा सर्वोच्च प्राधान्य असल्याचा संदेश पोलिसांनी दिला आहे। सण उत्सव शांततेत साजरा करण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। प्रतिनिधी नरेश चौधरीसह स्वराज्य न्यूज तळोदा।